भाऊबीजेनिमित्त दरवर्षी मी माहेरी जात असते, पण ह्या वर्षी मला काही जायला जमलं नाही। त्यामुळे माझा भाऊच त्याच्या फॅमिलीसह इथे आला आहे। हा आहे देवांश। हाय हाय बाबू के क्या फोटो 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 इधर बाबू बाबू ये चल कौन है? डुल्लू दीदी, डुल्लू दीदी। चलो चलो। मुली छान रमल्या आहेत खेळण्यामध्ये आणि मी इथे स्वयंपाकाची तयारी करत आहे। ॲक्च्युली ह्या वर्षी माझ्या भावाने मला सरप्राईजच दिलं। मला माहीतच नव्हतं ते लोक येणार आहेत म्हणून। त्यामुळे काल रात्री ते आले तेव्हा मी ब्लॉग शूट करायची देखील विसरले। काल खूप लेट झालं होतं, त्यामुळे भाऊबीजेचा कार्यक्रम जो आहे तो आज होणार आहे आणि आज मी अजून काही गोष्टी ठरवल्या आहेत, त्या तुम्हाला पुढे कळणारच आहे। मी स्वयंपाक करेपर्यंत इथे माझी भाऊजाई देवांशला खाऊ घालत आहे। आत्याला छान छान आहे खाऊ असं सांग। आत्याला छान छान आहे खाऊ सांग। छान छान खाऊ म्हण ना, असं म्हण छान छान खाऊ म्हण ना। देवांश आता छान बोलायला लागलाय आणि खूप गोड बोलतो। त्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। मधून अधून त्याच्याशी गप्पा मारत मारत माझा स्वयंपाक देखील रेडी झालाय आणि इथे मी देवांशला खायला देखील दिलंय। हे पहा, छान आहे ना, छान छान। कशी आहे भाजी? छान छान। कोणी केली? आत्याने। आत्याला सांग भाजी छान छान आहे। भाजी छान छान। हा, भाजी छान छान आहे ना? आवडली तुला? आवडलं, बर का? देवांश इथे जेवत आहे आणि मुली देखील इथे आवरून तयार आहेत आणि जेवण करत आहेत। स्वयंपाकामध्ये मी इथे वरण भात भाजी पोळी केली आहे। माझ्या भावाला साधा सिंपलच स्वयंपाक आवडतो, फॅन्सी काही बनवलं तर त्याला चालत नाही। देवांश इथे मस्त खेळत आहे, तुम्ही पाहू शकता। माझ्या भावाला कैरीची चटणी खूप आवडते, त्यामुळे इथे कैरीची चटणी देखील मी त्याच्यासाठी बनवली आहे आणि तो मस्त त्याचं जेवण एन्जॉय करतोय। फराळ वगैरे नाश्त्यातच मी दिला होता, त्यामुळे आता जेवणामध्ये परत मी फराळ वाढला नाही। आता इथे देवांश देखील तयार होऊन आलाय आणि ही क्लिप तेव्हाची आहे जेव्हा आमच्या सगळ्यांचं आवरलं होतं। आम्ही सर्वांनी जेवण वगैरे करून आता रेडी झालोय। हे पहा, मुली देखील इथे तयार आहेत। भाऊबीजेचा कार्यक्रम करून आम्ही बाहेर देखील जाणार आहोत, त्यामुळे इथे ऑलमोस्ट सर्वजण तयार आहेत। हे पहा, इथे मी देखील अशा पद्धतीने तयार झाली आहे आणि आता इथे आम्ही भाऊबीजेच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे।
अशीच हसी मजाक करत आम्ही आमची भाऊबीज सेलिब्रेट केली आणि मग आम्ही निघालो आहोत फिरायला. माझ्या भावाने जसं मला सरप्राईज दिलं तसं मी देखील त्याच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे. आणि आता आम्ही सर्वजण तिकडेच चाललो आहोत. ज्या दिवशी ते आले त्याच रात्री मी लगेच प्लॅन ठरवला आणि त्यानुसार आम्ही पुढील तयारी केली. मूवीचा प्लॅन मी सेट केला आहे आणि आम्ही पोहोचलो आहोत मॉलमध्ये कांतारा मूवी पाहण्यासाठी. एकदम टायमिंगला आम्ही पोहोचलो आहोत आणि इथे मूवी स्टार्ट देखील झाली आहे. तुम्ही पाहू शकता. जसं की मी सांगितलं रात्रीच मी मूवीचे तिकीट्स जे आहेत ते बुक केले होते आणि इथे अगदी आम्ही झोपून मूवी पाहत होतो. हे पहा रिक्लायनर सीट आहे आणि इथे मस्त आम्ही झोपून मूवीचा आनंद घेत आहोत. टेन्शन या गोष्टीचं होतं देवांश राहतो की नाही, पण देवांश अगदी छान झोपला आहे. हे पहा देवांशने अजिबातही त्रास दिला नाही. आम्ही खूप एन्जॉय केला. इंटरवल झालाय आणि इथे सर्वांनी पॉपकॉर्न आणलेत. हे पहा जेवढे फ्लेवर अवेलेबल होते तेवढे सर्व फ्लेवर इथे घेऊन आलेले आहेत. कोणी सॉल्टेड आणलाय, कोणी कॅरेमल, कोणी चीज फ्लेवर आणलाय, कोणी टोमॅटो फ्लेवर आणलाय आणि मला जो फ्लेवर मिळालाय तो आहे कॅरेमल, जो माझा फेवरेट आहे. हे पहा अशा पद्धतीने आम्ही मूवी एन्जॉय केली आहे आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत मॉल फिरायला. त्यानंतर इथे मुलींना रोलर कोस्टरमध्ये बसवलं आहे. प्रांजल आणि डिल्लू नेहमी बसतात, पण सृष्टी आणि तपस्या पहिल्यांदाच बसले होते आणि प्रचंड घाबरल्या होत्या दोघी पण. मुलींची रोलर कोस्टर राईड झाल्यानंतर आम्ही आलो आहोत इथे फूड कोर्टला. प्रत्येकाने ज्याला जे आवडतं ते ऑर्डर केलं आहे. फूड कोर्टला इथे खूप साऱ्या व्हेरायटीज अवेलेबल आहेत, त्यामुळे जेवणासाठी इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या चॉईसनुसार इथे जेवण मिळालं आहे. व्हेज देखील आहे आणि नॉन व्हेज देखील आहे. सर्वांचं जेवण झाल्यानंतर मुलींनी इकडे परत एकदा राईडचा आनंद घ्यायला सुरुवात केली आहे.
अशा पद्धतीने फुल डे आज आम्ही खूप एन्जॉय केला आणि येत्या वेळी आम्ही थोडीशी शॉपिंग देखील केली। इथे पहा आम्ही डीमार्ट मध्ये आलो आहोत। हा भाऊबीजेचा ब्लॉग खूपच वेगळा ठरला ह्यावेळी आणि खूप मज्जा आली। हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह।